नमस्कार मित्रांनो, अमरावती वनविभाग फायनल कट ऑफ लिस्ट जाहीर झालेलं आहे मित्रांनो. तर या ठिकाणची निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी दोन्ही पण यादी जाहीर करण्यात आलेलं आहे. आता तुम्ही तर अमरावतीला फॉर्म भरले असेल तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की बाबा निवड यादी काय आहे, तर प्रतीक्षा यादी किती लागलेली आहे म्हणजे वेटिंग लिस्ट. तर त्याच्या अगोदर आपण काय बघूया मित्रांनो, तर कट ऑफ लिस्ट किती लागलेलं आहे, तर तुम्हाला किती मार्क मिळाले असेल तर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. तर याच्यावरनं तुम्हाला लक्षात येते की बाकीच्या जिल्ह्यांचं पण किती कट ऑफ लागू शकते. सध्या आपण बघत आहे मित्रांनो, अमरावती वनरक्षक भरती 2023 मध्ये जाहिरात आल्यामुळे 23 दिलेलं आहे, तर सध्या 24 मध्ये याचा निकाल लागलेला आहे. तरी फायनल कट ऑफ लिस्ट आहे. तर इथं प्रवर्ग ओपनचा पण बघू शकतो. सर्वसाधारण मेल कॅन्डिडेट 162चं कट ऑफ लागलेलं आहे. तर सर्वसाधारण फिमेलमध्ये ओपनमध्ये 154 आणि माजी सैनिक 114 एवढे कट ऑफ लागलेले आहे. कमीत कमी तुम्हाला एवढे मार्क मिळाले असेल तर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे ओपनमध्ये. ओके, आणि पुढचा प्रवर्ग मित्रांनो SBC. SBCमध्ये तुम्ही बघू शकता मेल कॅन्डिडेट सर्वसाधारण 148 कट ऑफ लागलेला आहे. तर फिमेल असाल तर 142. तर माजी सैनिकला जागा नव्हते. आणि पुढचा प्रवर्ग आहे EWS. तर सर्वसाधारण मेल कॅन्डिडेट 158 कट ऑफ लागलेला आहे आणि फिमेलसाठी 144 EWSमध्ये मित्रांनो, आणि माजी सैनिकसाठी 111. कमीत कमी तुम्हाला एवढे मार्क मिळाले असेल तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. चला तर आपण अजून पूर्ण डिटेलमध्ये आपण तुम्हाला सांगूया. तर निवड यादी काय, प्रतीक्षा यादी काय. तर निवड यादी तुम्ही बघू शकता मित्रांनो, ओपन निवड यादी कट ऑफ 162चं लागलेलं आहे आणि टॉपर आहे 168. तर यांचे मार्क बघा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. आता जो टॉपर आहे ना मित्रांनो, त्याला रायटिंग एक्झाम 120 पैकी 108 मार्क आहेत आणि मैदान चाचणीला 60 आहेत, असे टोटल 168 झालेले आहे. आणि 2 नंबर कॅन्डिडेट आहे रायटिंग एक्झामला 102 आणि मैदान चाचणीला 60, असे 162 मार्क आहेत. तर एवढे मार्क आणि मैदान चाचणी करण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते मित्रांनो. ओके, तर प्रतीक्षा यादी तुम्ही बघू शकता मित्रांनो, 1-1, 2-2 मार्कांनी तर वेटिंगला आहेत. तर पुढचा प्रवर्ग आहे SBC. 148 कट ऑफ लागलेला आहे. टॉपर आहे 154 SBCमध्ये. तर इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो, समान मार्क प्रतीक्षा यादीमध्ये पण बघू शकता 148 148 समान मार्क मिळून देखील वेटिंग, म्हणजे ज्याचा वयोमर्यादा जास्त तर त्यांना, जे मोठे आहेत वयाने तर त्यांना चान्स दिली जाते. तर निवड यादी EWS. तर 158चा कट ऑफ लागलेला आहे आणि 160 मार्काचा टॉपर आहे. तर इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो, प्रतीक्षा यादीमध्ये 156 मार्कचा उमेदवार आहे. इथं फक्त 2 मार्कांनी प्रतीक्षा यादीमध्ये आहे तो. आता तुम्ही विचार करू शकता, काही उमेदवार म्हणतात 1-1, 2-2 मार्क काय, तर 1-1, 2-2 मार्क इथं फरक पडतंय मित्रांनो. आता 2 मार्कांनी हा उमेदवार वेटिंगला, आता 1 मार्कांनी पण उमेदवार वेटिंगला, ते पण मी तुम्हाला दाखवतो. पुढे आहे मित्रांनो ओपनमध्ये महिला. तर 154चा कट ऑफ लागलेला आहे. तर इथं प्रतीक्षा यादीमध्ये तुम्ही बघू शकता 152 मार्काची महिला आहे, तर 2 मार्कांनी प्रतीक्षा यादीमध्ये. तर SBC महिलांसाठी 142चा कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो. तर प्रतीक्षा यादी 134 आणि 131 आहे, इथं थोडं दूरच आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर EWSमध्ये बघू शकता मित्रांनो, 144चा कट ऑफ, टॉपर आहे 148 महिला. तर इथं प्रतीक्षा यादीमध्ये बघू शकता मित्रांनो 142, इथं पण 2 मार्कचा फरक पडल्यामुळे वेटिंगमध्ये गेलेले आहेत. पुढचा प्रवर्ग आहे, एक सेकंड, ओपन माजी सैनिक. तर इथं 114चा कट ऑफ लागलेला आहे आणि 116 मार्काचा टॉपर आहे आणि प्रतीक्षा यादीमध्ये 110 104 102, तर इथं 4 मार्काचा फरक आहे. ओके, तर पुढचा आहे EWS माजी सैनिक. EWS माजी सैनिक बघू शकता मित्रांनो, तर निवड यादी 111 मार्क आणि प्रतीक्षा यादी बघू शकता 110 मार्क. फक्त 1 मार्कामुळे प्रतीक्षा यादीमध्ये पडण्यात आलेलं आहे. तर इथं समान मार्क पडले असेल तर ज्या उमेदवारांचं वय मोठं तर त्यांना चान्स दिले जाते. ओके, तर बघू शकता 1 मार्काचं महत्त्व काय आहे मित्रांनो. आता तुम्हाला सर्वांना लक्षात आलं असेल की 1 मार्कचं महत्त्व काय. मित्रांनो, आपण इकडनं डेली वनरक्षक भरती, पोलीस भरतीचं जे पण अपडेट येईल ती अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे मित्रांनो. तुम्ही तर टेलिग्रामला जॉईन केला नसेल तर जॉईन करून घ्या. व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल, तिथं सर्व मी PDF प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. ओके, एकदम फ्रीमध्ये, कोणाला तुम्हाला काही पैसे द्यायची गरज नाही, एकदम फ्रीमध्ये मी तुम्हाला तिकडं सर्व इन्फॉर्मेशन देत असतो मित्रांनो. ओके, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेट्ससाठी.